हाय फ्रेंड्स, मी दर्शना thehealthsite.com मधून. मला माहिती आहे माझ्याप्रमाणे तुम्ही होळी खेळण्यासाठी खूप उत्सुक आहात, पण होळीत वापरले जाणारे केमिकल्सयुक्त रंगांनी होळी खेळावीशी वाटत नाही किंवा नको असं होतं. पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे काही नैसर्गिक रंग जे आपल्या घरामध्ये असलेल्या पदार्थांपासून आपण बनवू शकतो. तर पहिला रंग आपण बनवूया. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे मैदा. मैदा आपल्या घरामध्ये सहजच उपलब्ध असतो. हा बिटाचा रस आहे. हा आपण मैद्यात घातलाय. छान मिक्स करून घ्या. आता तुम्हाला डार्क करायचं असेल, थोडा लाईट करायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मैदा किंवा बिटाच्या रसाचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता. आणि हा तुमचा पिंक कलर रेडी. आता पुढचा रंग मैदा आणि बहुगुणी औषधी आपली हळद आपल्या घरात सहज उपलब्ध असते. मी त्यात थोडं पाणी घातलंय आणि थोडंसं पाणी घाला आणि छान मिक्स करा. पिवळा रंग रेडी. आणि हळद त्वचेसाठी पण चांगली असल्यामुळे त्याचा काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पुढचा रंग आपण बनवणार आहोत हिरवा. त्यासाठी थोडा मैदा घेऊया. हा हिरवा फूड कलर आहे. जर तुम्हाला फूड कलर यूज करायचा नसेल तर तुम्ही पुदिन्याचा रस काढून घेऊ शकता किंवा पालक वापरू शकता, पालकाचा रस यूज करू शकता. थोडं पाणी घालूया. आणि एकदम सुंदरसा हिरवा रंग तयार झालाय, तुम्ही बघू शकता. आता यालाही आपण लाईट डार्क असं करू शकतो, थोडा मैदा जास्त घालून, कलर ॲड करून. आता नेक्स्ट कलर मैदा घेऊया आणि त्यात चॉकलेटी फूड कलर आणि थोडंसं पाणी घालूया आणि मिक्स करूया. हा चॉकलेटसारखा दिसणारा ब्राउनिश रंग रेडी. आता आपले हे चारही रंग रेडी आहेत आणि आपण आता बघूया हे त्वचेवर लावल्यावर कसे दिसतात. पिंक कलर, येलो कलर, हिरवा आणि मग चॉकलेटी. बघितलेत किती सोपे आहेत हे रंग बनवायला. मग यंदाच्या होळीला तुम्ही पण नक्की ट्राय करा. या रंगांमध्ये अजून थोडं पाणी घालून तुम्ही हे रंग पातळ करू शकता, म्हणजे मुलं हे पिचकारीमध्ये वापरू शकतील. हे रंग नैसर्गिक असल्यामुळे तुम्ही सगळेच होळीचा आनंद लुटू शकता. हॅपी, सेफ अँड कलरफुल होली. थँक्यू.